सन 2014 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसटला। गारपिटीने उभ्या पिकांचे नुकसान झाले। अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान शेतकऱ्यांच्या सहाय्याला धावले। गारपिटीचा तडाखा बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील आणि अहमदनगरमधील राहुरी येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने भरघोस आर्थिक सहाय्य करण्यात आले। आपत्ती प्रसंगी गरीब शेतकऱ्यांच्या मदतीकरिता नेहमीच तत्पर असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या कार्याबद्दल बोलताना महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री श्री सदाभाऊ खोत, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा संदेश संपूर्ण देशाला देण्याचं काम या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्र महाराजांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं इतर शेतकऱ्यांना मदत होताना मला प्रचंड असा आनंद झाला, कारण या राज्यामध्ये अनेक आत्महत्या झाल्या। 17,000च्या वर आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरी मी जाऊन आलो, पण डोळ्यानं बघण्याच्या पलीकडे मी काही करू शकलो नाही। परंतु आज खऱ्या अर्थानं साधू संतांची हाक आल्यानंतर दानशूरांचे हात पुढे आले, परंतु आज महाराजांच्या रूपानं दुधाची गंगा सुद्धा आम्हाला सापडलेली आहे। आणि माझा शेतकरी खऱ्या अर्थानं या मार्गाने जर निघाला साधू संतांच्या, तर निश्चितपणानं त्याची जगण्याची आशा पल्लवित झाल्याशिवाय राहणार नाही। परत एकदा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये जगण्याचा मार्ग महाराजांच्या या संपूर्ण भक्ती मार्गातून मिळावा अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा संदेश अशाच अनेक लोकोपयोगी कार्याद्वारे मनावर ठसतो।